आज आपण साडीच्या ब्लाउज पीसपासून एक लेडीज क्लच तयार करणार आहोत। त्यासाठी मी हे साडीचा ब्लाउज पीसमधून हा पीस कट करून घेतलेला आहे। या ब्लाउज पीसमधून मी अगोदर एक बॅग शिवलेली आहे आणि हे कापड नॉन ओव्हन सोबत जोडून घेतलेले आहे। तर याची रुंदी 9 इंच आणि लांबी 10.5 इंच म्हणजे 10.5 इंच घेतलेली आहे। त्याच आकारात आपण हे एक अस्तर पण कट करून घेतलेला आहे। प्रथम आपण या क्लचला ॲक्रिलिक बटन जोडणार आहोत। त्यासाठी एक पट्टी तयार करून घेऊया। त्यासाठी या ब्लाउज मधूनच आपण ही लेस कट करून घेतलेली आहे। आता आपण ही लेस एकावरती एक अशी ठेवून जोडून घेऊया। याचे 4 तुकडे कट करून घेतलेले आहेत। हे दोन पीस आपण असे एकमेकावर सुलट ठेवून जोडून घेऊया। या दोन्ही लेस आपण एकमेकांना जोडून त्यावर दाबटीप घालून घेतलेले आहे। आता आपण याची रुंदी 2 इंच आणि लांबी 3.5 इंच तयार झालेली आहे। तर आपण आता याला एक ॲक्रिलिक बटन जोडून घेणार आहोत। त्यासाठी आपण खून करून घेऊया। त्यासाठी आपण या लेसवर 1 ते 1.5 इंच अंतर आतमध्ये घ्यायचं आहे आणि खून करून घेऊया। आणि या ठिकाणी आपण आता कात्रीने कट लावून घेऊया। या खून केलेल्या भागावर आपण कात्रीने कट लावून घेतलेला आहे। आता हे बटन आपण कट केलेल्या भागातून घालून आता हे जोडून घेतलेलं आहे। आता आपण या भागावर ही लेस अशीच सुलट यावर ठेवून या बाजूने शिलाई करून घेऊया। या भागावर शिलाई करून झाल्यानंतर आता आपण हा भाग असा सुलट करून इथून आणि इथून सर्व चारही बाजूंनी शिवून घेऊया। आता या भागाला सर्व बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण हा भाग मेन पार्टला जोडून घेऊया। त्यासाठी आपण 9 इंच बाजूवर याचा मध्य काढून घेऊया। हा भाग फोल्ड करून आपण याचा मध्य काढायचा आणि या मध्यावरती आपण आता या भागाला अशी शिलाई करून घेऊया। या भागावर शिलाई करून झाल्यानंतर आता आपला हा पार्ट थोडा वेळ आपण साईडला ठेवूया आणि आता हा अस्तरचा भाग घेऊया। अस्तरचा भाग घेऊन आपण आता त्याला हे 2 मेन कापड जोडून पीस तयार करून घेतलेले आहेत। या भागाला आपण चेन जोडणार आहोत। चेन जोडण्यासाठी एका भागाची रुंदी आपण 9 इंच आणि उंची 4 इंच घेतलेली आहे। तर दुसऱ्या भागाची उंची 6 इंच आणि रुंदी 9 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण ही चेन पण आपण घेतलेली आहे, त्यात रनर घालून घेतलेला आहे। ही चेन आपण या 9 इंच रुंदीवरती ठेवून या बाजूने याला शिलाई करून घेऊया आणि एक दाबटीप घालून घेऊया। तर या भागाला आपण चेन जोडून दाबटीप घालून घेतलेले आहे। आता हा दुसरा पार्ट घेऊन आपण ह्या चेनवर शिलाई करून घेऊया। आता हा भाग शिवून घेतल्यानंतर आपण असाच हा भाग ठेवून याच्यावर एक दाबटीप घालून घेऊ। आता दाबटीप घालून घेतलेले आहे आपण। आता हा भाग आपण असाच हे दोन्ही भाग आपण एकत्र असे जोडून घ्यायचा आणि आता आपण ही दाबटीप घातली होती त्या भागावर आपण पुन्हा एक शिलाई करून घ्यायची इथपर्यंत। आता या भागावर शिलाई करून घेतल्यानंतर आपण अस्तरचा भाग घेऊया आणि अस्तरच्या भागावर आपण 9 इंच रुंदीवर आपण हा भाग असाच ठेवून इथून सुरुवात करून इथून इथपर्यंत आपण तिन्ही बाजूने आता या भागाला शिलाई करून घेऊया। आता या तिन्ही बाजूंना आपली शिलाई करून झाल्यानंतर आपले 2 पॉकेट तयार झालेले आहेत। हे एक आतमध्ये एक पॉकेट आणि चेनचे हे दुसरे पॉकेट। आता आपण कार्ड तयार करण्यासाठी अजून 2 पॉकेट या साईडने तयार करून घेऊया। त्यासाठी हे 2 कापडाचे पीस कट करून घेतलेले आहेत।
तर प्रथम हे अस्तरचं एक पीस कट करून घेतलेलं आहे. त्याची रुंदी 9 इंच आणि उंची 8 इंच घेतलेली आहे. आणि हा दुसरा पीस आहे, त्याला आपण हा मेन कापड आहे आणि त्याला आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे, कारण हे मेन कापड खूप पातळ होतं. याची रुंदी पण 9 इंच आणि उंची पण 9 इंच घेतलेली आहे. प्रथम आपण हा 9 बाय 9 इंचाचा पीस फोल्ड करायचा आणि ही बंद बाजू वरच्या बाजूने ठेवून या कापडावरती अशीच ठेवायची. आणि अगोदर आपण या कापडाचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्यावरती एक खूण करून घेऊया. हा भाग ठेवून झाल्यानंतर पुन्हा आपण हा भाग असाच फोल्ड करायचा. याचा पण आपण मध्य काढून घेऊया. आणि आपण हे कापड ठेवले त्याच कापडावरती आपण हा पीस ठेवून या मध्यावरती एक आणि या बाजूने सुरुवात करून इथून अशी तिन्ही बाजूने आपण याला शिलाई करून घेऊया. आता आपण या भाग इथून अशी इथपर्यंत आणि मधल्या भागाला शिलाई करून घेतल्यानंतर 4 पॉकेट तयार झालेले आहेत. 1 2 आतमध्ये 3 आणि हे 4. आता आपण हा मेन पार्ट तयार केलेला होता तो पार्ट घेऊन आता आपण हा पार्ट असाच ठेवून त्यावर हा पार्ट ठेवून आपण या भागाला इथून सुरुवात करून इथून अशीच इथपर्यंत शिलाई करणार आहोत. आणि एवढा भाग आपण हा भाग सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे. आता आपण हा एवढा भाग शिवायचा ठेवून पूर्ण भागावर शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण हा भाग सुलट करण्यासाठी याच्या साईडचे कोपरे थोडे थोडे कट करून घेऊया. कट करून घेतल्यानंतर आपण याचे कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे दुसरे बटन जोडणार आहोत. त्यासाठी आपण हा भाग याच्यावरती असा फोल्ड करून या बटनवरती एक खूण करून घेऊया. आपल्याकडे जर हे मॅग्नेटिक बटन नसेल तर आपण याचा वेलक्रो लावून सुद्धा ही हँड बॅग तयार करू शकतो. बटन आता आपले व्यवस्थित बसलेले आहे. आता आपण पूर्ण या भागावरती हा भाग असा आतमध्ये या बाजूने थोडा आणि या बाजूने थोडा असा फोल्ड करून यावर शिलाई करून पूर्ण भागावर आपण आता एक दाबटीप घालून घेऊया. याला चारही बाजूने आपण आता दाबटीप घालून घेतलेली आहे. आणि आपलं आता हे लेडीज क्लोथ शिवून तयार झालेला आहे. याची शिवून उंची 10 इंच आणि रुंदी 8.5 इंच तयार झालेली आहे. आपल्याकडे जर नॉन वोव्हन उपलब्ध नसेल तर आपण प्लास्टिक गोणी किंवा कुठलंही जाड कापड वापरून हे वॉलेट शिवू शकतो. अशा प्रकारे आपलं सुंदर असं हे वॉलेट तयार झालेलं आहे. अशाच प्रकारच्या नवीन बॅग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.